मुंबईमध्ये महाविकास आघाडीतला अंतर्गत कलह उफाळला। मुंबई मनपा काँग्रेस स्वबळावर लढणार, ठाकरेंसोबत जाणार नाही, काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा मोठा दावा। सोलापुरात राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या गळाला, काँग्रेसचाही 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। एका रात्रीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गेम। सत्ताधारी आमदारांना दिवाळी बोनस, महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने निर्णय घेतल्याची चर्चा। महायुतीच्या आमदारांना दिलेला 5 कोटींचा विकास निधी ही लाच आहे। संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल, आमदारांनी आपल्याकडे यावं असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा। मतदार यादीतील घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली, मतचोरी झाली मग निवडून कसे आले? उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना सवाल। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर तुमच्या पोटात का दुखतंय? नाना पटोले यांच्या सामंतांवर पलटवार। पर्यटन विभागाकडून मनसेच्या दीपोत्सवाची जाहिरातीमधून मनसेचा उल्लेखच गायब। हा सरकारच्या मनाचा कद्रूपणा, मनसेचा हल्लाबोल। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तुर्तास ब्रेक, ऑक्टोबरचा हप्ता पुढल्या आठवड्यात मिळणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्याचा प्रयत्न। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा, 12,000 भावांनी 13 महिने घेतला योजनेचा लाभ। 77,980 महिलाही योजनेतून अपात्र, अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली नाही। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे, गुळाला 4,500 रुपये इतका दर। सांगलीमध्ये हळदीला 17,800 रुपयांचा दर, यंदाच्या हंगामामधील सर्वोच्च दर। पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचा सौदा संपन्न। दिवाळी निमित्तानं पाडव्या निमित्तानं कोल्हापुरात म्हैस पळवण्याची स्पर्धा, पायामध्ये घुंगराळी माळ, शिंगांवर मोरपीस, रिबीन लावून म्हशींची सजावट। बलिप्रतिपदे निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरात आकर्षक सजावट, सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी लावली।